दंडवत प्रणाम मंडळी, मी मोहन खरपे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच महानभाव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। आज आपण जाणार आहोत स्थानदर्शन करण्यासाठी श्री क्षेत्र अगर नांदूर येथे। तर तयार आहात ना? चला व्हिडिओला लाईक करा, आपण जाऊयात स्थानदर्शन करण्यासाठी। दंडवत। तर मंडळी, आता आपण फायनली येऊन पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र अगर नांदूर येथे। हेच ते मंदिर आहे, तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान आहे। तर चला आपण स्थानवंदन करूयात, विडा अवसरही करूयात। खूप प्रसन्न वाटतं जेव्हा जेव्हा आपण स्थानवंदन करतो, अवसर करतो आणि जेव्हा स्थानाजवळ आपण बसतो। त्या स्थानाची प्रसन्नता खरोखर कुठेतरी मनाला लाभते, मन अतिशय शांत होऊन जातं। असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, विडा अर्पण करून भगवंताला नेहमीप्रमाणे एकच मागणं, ईश्वरा माझ्या संपूर्ण महानभाव यूट्यूब चॅनलच्या परिवाराला नेहमी सुखी, आनंदी आणि समाधानी ठेव। बंधूंनी या स्थानाची सुंदर अशी लीला आपल्याला श्रवण करायची आहे। त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री अजित मुनिदादा अंकुळनेकर। बाबाजी अतिशय तळमळतेने, तन्मयतेने या स्थानाची सेवा करतात। जेव्हा मंदिराची आम्ही परिस्थिती बघितली, बाबाजी मला वाटतं येथे भिक्षा वगैरे मागूनच बाबांचा गुजारा होत असावा। असे साधनवंत या परमार्गाला लाभलेले आहेत, स्थानांची सेवा करतात। खूप धन्यता वाटते। बाबाजींना प्रेमपूर्वक दंडवत। बाबाजींकडूनच आपण या स्थानाची लीला आता श्रवण करणार आहोत। ताना हे गंगातीराच्या काठाने आले। ह्या गंगातीराच्या काठाने आल्यावर ही जळचरी आहे ना, स्वामींची श्रीमूर्ती पाण्याच्या वर येऊन न्याळीत होते। अशी ह्या ठिकाणची लीळा आहे। इथं आल्याच्या नंतर इथे 15 दिवसाचं वास्तव्य आणि 15 दिवस इथे महादेवाचं मंदिर होतं पाठीमागे, त्याचं नाव आग्रेश्वर होतं। आता ते आग्रेश्वराचं मंदिर ते गावाच्या बाहेर आहे। आणि हे नंदीश्वरी, हे नंदीश्वरी चौकी आसने आणि याच्या चौकी आसने हे, आणि इथे 15 दिवस स्वामींचं वास्तव्य झालं ह्या गावामध्ये। इथे
साडेगावच्या उमायसाच्या बहिणीचा उपहार इथंच शिकार केला दही भाताचा. ती उमायसाची बहीण ह्या गावामध्ये दिलेली होती. ती पुढं नवरा होता, विधवा झाली, वारला नवरा. आणि विधवा झाल्याच्या नंतर ती तिकडे सासरला गेली. मग तिला एक मुलगा होतं. पुढं ते मुलगा वारला आणि मुलगा वारल्याच्या नंतर 4 वर्षांनी हो मुलगा तिच्या स्वप्नात गेला. आणि स्वप्नात जाऊन तो आईला म्हणू लागला, आई तू मला दही भाताचं रोज जेवण देत होती, मला आता 4 वर्षे व्हायला आले, तसं मी उपाशी, मला जीव घालणार. आणि मग तिला हे असं स्वप्न पडलं आणि सकाळची उठून तिनं उमायसाला सांगितलं. आणि ही उमायसा ही स्वामींची भक्त होती. आणि म्हणून ही उमायसा तिला म्हणली, जा तुझ्या माहेरच्या देवाला उपार घेऊन, ते सासरच्या देवाला उपार घेऊन, सासरच्या देवाला उपार घेऊन जा. मग तिनं काय केलं, साडेगावावरून उपार केला आणि दही भाताची पामन तौली भरून ह्या ठिकाणी स्वामींना आणून स्वीकार केली. तिच्या दही भाताचा सुद्धा स्वामींनी ह्या ठिकाणी स्वीकार केला आणि तिला पुत्रसुख दिलं. म्हणजे अशी ही ह्या ठिकाणची लीळा आहे. दंडवत. मंडळी, स्वामींचं 15 दिवस वास्तव्य दादाजींनी आपल्याला सांगितलं या परिसरामध्ये होतं. खूप सुंदर अशी लीळा दादाजींनी आपल्याला सांगितली. यासोबतच इथे आणखी एक लीळा घडली आहे, ती म्हणजे नंदेश्वरी दादे या भेटी आणि नंदेश्वरीच्या चौकामध्ये स्वामींना आसन झालं होतं. स्वामींचं या परिसरामध्ये जवळपास 15 दिवस वास्तव्य होतं. एके दिवशी स्वामींना प्रवृत्ती झाली की आपण नंदेश्वराच्या देवळात जावं. स्वामीजी या ठिकाणी आले. येथे तेव्हा ते मंदिर होतं, आता सध्या ते मंदिर उपलब्ध नाही. येथे आले तेव्हा येथील जे एक भक्त होते त्यांचं नाव दादेया, ते त्या मंदिराचा जो परिसर आहे किंवा ते मंदिर आहे त्या मंदिराचं अंगण जे आहे ते झाडत होते. स्वामीजींनी त्यांना बघितलं आणि स्वामीजी पाठीमागून गेले आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला. किती भाग्यवान तो भक्त. त्यांनी सहज असं मागे वळून बघितलं. प्रत्यक्ष या जगाचा मालक त्यांच्या पाठीमागे उभा होता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला होता. हर्षित झाले. लगेच ताबडतोब स्वामींच्या श्रीचरणाला आपले हात लावले. स्वामीजींना दंडवत घातला आणि श्रीचरणाला लागले. आणि स्वामीजींना नंतर येथे चौकामध्ये आसन झालं. या मंदिरामध्ये तेच हे स्थान. चरित्रात असा उल्लेख सुद्धा आला आहे की त्यांच्या हाताच्या स्पर्शाने येथे अनेक जणांचे तापसुद्धा जाऊ लागले. हा उल्लेख जो आहे तो चरित्रामध्ये आलेला आहे. अशी सुंदर ही लीळा नंदेश्वरीच्या या जे चौकी आसन आहे त्या ठिकाणी घडलेली आहे. दंडवत. यासोबतच इथे आणखी एक लीळा घडली आहे. मोह आवरला नाही लीळा सांगण्याचा. दादाजींनी तीच लीळा सांगितली, परंतु पुन्हा प्रयत्न करतोय. दादाजींना आधी माफी मागतो. दंडवत. स्वामीजींचं वास्तव्य या परिसरामध्ये असताना या गावातील एक शिष्य, महिला शिष्य, एक भक्त, नाव तिचं सामकोसा. त्या महिलेचं नाव सामकोसा. तिचा पुत्र वारला होता. पण एके दिवशी का कुणास ठाऊक काय झालं, तिच्या स्वप्नामध्ये तिचा मुलगा आला
आणि म्हणतो, आई मला जेवू घाल ना ग, आई मला दही भात खायचा आहे. ही तिची त्या मुलाची करुण अशी हाक तिने ते स्वप्नामध्ये बघितली. ताडकन झोपेतून उठली. दुसऱ्या दिवशी हा सगळा घडलेला प्रसंग तिने स्वामींची एक महिला शिष्य नाव तिचं आबाईचा, तिच्यासमोर हा सर्व वृत्तांत सांगितला. रात्री माझ्या स्वप्नामध्ये माझा मुलगा आला, तो मला दही भात मागतोय, काय करू मला काही कळत नाही आहे. आबाईसाने एक सल्ला दिला, चल आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊ. त्या दोघी जणी स्वामींच्या दर्शनाला आल्या, दंडवत घातले, श्री चरणाला लागल्या. मग आबाईसाने हा जो काही प्रकार आहे तो सर्व प्रकार आमच्या स्वामीजींच्या समोर सांगितला. रात्री स्वप्नामध्ये मुलगा आला होता, त्याने दही भाताची भोजन मागितलं. मग आबाईसा म्हणते, मीला म्हटलं की आपण स्वामीजींना आपण ते अर्पण करू, स्वामीजींना आपण त्याचा उपहार करू. स्वामीजींनी चेहऱ्यावरती एक गोड स्मित हास्य दिलं आणि स्वामीजी म्हणतात, अच्छा तर यासाठी मग आम्हाला तुमचा मुलगा व्हावा लागेल. सोमकाससुद्धा नाजूक हसली, कदाचित डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलं असेल. हो, किती त्या भगवंताला काळजी. स्वामीजी म्हटले, चला करा, उपहार करा. आणि स्वामीजींनी त्या सोमकासाकडून येथे म्हणजे या परिसरामध्ये दही भाताची आरोग्याने स्वीकार केली आहे. अशी ही सुंदर लीळा या परिसरामध्ये घडली. बंधूंनो, या स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत. भाविक भक्तगण हो, आज आपण मोहनसोबत हे परमपवित्र स्थान वंदन केले. येथील दादाजींनी आपल्याला सुंदर अशी लीळा या स्थानाची सांगितली. आता यायचं कसं? श्री क्षेत्र आगर नांदूर येथे खूप सोपा मार्ग आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जर आपण येणार असाल तर पांचाळेश्वर वगैरे जर आले तर हे स्थान अतिशय जवळ आहे. तिथून छत्रपती संभाजीनगरपासून शहागड जवळपास 60-70 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून पुढे खामगाव हे 3 किलोमीटरचं अंतर, आणि खामगावच्या थोडंसं पुढं आलं की 2 किलोमीटरच्या अंतरावरती जवळपास पूर्वेला आगर नांदूर या गावाचा फाटा आहे. या गावात आल्यानंतर आपल्याला थोडंसं विचारावं लागेल. नदीच्या तीरावरती हे स्थान आहे. गावात तुम्हाला कोणीही सहजतेने सांगू शकेल. त्याचप्रमाणे आपण जर स्थानदर्शन करण्यासाठी पांढरी, पापविनाशिनी, मिरगाव त्या भागातून जर आलात तर पांढरी, पापविनाशिनी, नंतर मिरगाव, त्यानंतर संगम जळगावपासून एक कच्चा रस्ता आहे. तिथून फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे आणि या गावामधून नदीच्या तीरावरती आपलं हे स्थान आहे. परंतु आपण जेव्हा संगम जळगाववरून जर येत असाल, ज्या कच्च्या रस्त्याने आम्ही आलो, जो की आपण व्हिडिओमध्ये बघितला, त्या रस्त्याने पावसाळ्यात येता येत नाही, फक्त उन्हाळ्यातच येता येतं. जेव्हा त्या नदीला पाणी असेल तिकडनं तुम्हाला येता येत नाही. तुम्हाला त्यासाठी सोपा रस्ता असा आहे की रेवकी देवकी हे गाव आहे, ते थोडंसं विचारून घ्या, तिथून तुम्हाला इकडे येता येईल. आणि पांचाळेश्वरपासून हे स्थानं खूप जवळ आहेत. जर आपण कधी पांचाळेश्वरला आलात तर नक्की या स्थानवंदनांचा लाभ घ्या. महास्थाने आहे. जवळपास 15 दिवसाचं वास्तव्य स्वामींचं या परिसरामध्ये होतं. तर आपण हे स्थानवंदन करण्यासाठी चुकायला नाही पाहिजे. नक्की या तुम्ही हे स्थान दर्शन करण्यासाठी. माझं तुम्ही नक्की ऐकाल आणि तुम्ही नक्की हे स्थान दर्शन करण्यासाठी याल ही मी आशा बाळगतो. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आज नवीन प्रयत्न केला आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा कसा वाटला आहे. काही चेंजेस वगैरे असतील तर ते आम्हाला खाली सांगा कमेंट्समध्ये. आणि तुम्ही जर नवीन बघत असाल तर ह्या परिवारामध्ये सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला, महानभाऊ यूट्यूब चॅनल. धन्यवाद.